काढतं सही कोण काय खेळलाय अरे बघ ते मला सांगते सही मी नाही म्हटलं म्हणून तू बघ ना 2 मिनिटं बघला अरे लय बघायला लागेल यार पहिल्यापासून ए ऐक ना ए इथे इथे चला आपण मॅन ऑफ द मॅच दिशेला वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जरा 1 मिनिट आपण मॅन ऑफ द मॅच बघणार आहोत कोण आहे. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट कप्तान चला सीनातान असं मी नेहमी म्हणतो, पण कप्तानच्या मागे ज्याच्या नावावरती कप्तानी नव्हती पण तो खेळाडू अगदी बॅकबोन सारखा खेळला असा खेळाडू आशिष जमदाडे मॅन ऑफ द मॅच. पॅकअप करून जे गेले असे आपले सर्वांचे लाडके जीटीसी लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या जीटीसी वाहिनीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीटीसी वाहिनीसाठी, कारण जबरदस्त नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी विथ क्वालिटी. यानंतर आमचे डीजे मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, डीजे सोपान आपण देखील यायचंय. डिस्क जॉकी किरण डीजे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी अभिरतपणे चालत राहो. येस, यानंतर डीजे किरण यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मायची सन्मानाची आपुलकी जमदार उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो. यानंतर ज्यांच्या वतीने आपल्याला जबरदस्त समालोचन ऐकायला मिळालं असे एक जबरदस्त समालोचक मयूरजी मोरे सरांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. मयूरजी मोरे यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. राजकीय अभ्यासक आहेत आणि जबरदस्त राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची देखील वर्णी आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. यानंतर आमचे ऑफिशियल रील स्टार कॅमेरामॅन चारू सर, येस, त्यांचा पण करणं गरजेचं आहे सन्मान. सर प्लीज प्लीज या आमच्यासाठी या प्लीज. चला चारू सर यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आट्यापाट्या खेळाडू आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या भारताला रिप्रेझेंट केलंय आट्यापाट्यामध्ये, आपल्या या संपूर्ण भारताला रिप्रेझेंट केले. नेपाळमध्ये ती स्पर्धा कव्हर केली आणि ऑफिशियल रिस्टार आहेत. यानंतर
थँक्यू सो मच. आणि यानंतर प्रथम चव्हाण यांचाही सन्मान करूयात. श्यामलजी आणि विशालदादांच्या शुभ हस्ते, ज्यांचं एक अप्रतिम समालोचन आपण ऐकलं गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान होतोय विशालदादांच्या शुभ हस्ते, श्यामलदादांच्या शुभ हस्ते. थँक्यू, आपण वेळात वेळ काढून आलात. यानंतर चला धन्यवाद. आपल्यापर्यंत ऑफिशियल सगळं पोहोचेल. चला जितू गायकवाड आहेत का? चला जितू गायकवाड यायचे प्लीज. आमचे पंच आशिष पानसरे या स्पर्धेचे प्रमुख, ज्यांनी पूर्ण या स्पर्धेमध्ये मोलाची कामगिरी पार पाडली. श्यामलजींच्या हस्तेच आपण आशिष पानसरे, मॉन्टी शेलार एकत्रित सत्कार करूयात. पडद्यामागचे हिरो या मॉन्टी, मोनिश आपण या. एकत्रित सत्कार होतोय दोघांचा. ओके, थँक्यू व्हेरी मच आशिष. तुमच्या सगळ्या सहकार्यांचे धन्यवाद. चला या मॉन्टी शेलार, मोनिश शेलार, त्यांचा सन्मान होतोय विशालदादांच्या हस्ते. थँक्यू मॉन्टी, मोनिश थँक्यू. यानंतर यश परदेशी आपण यायचंय. यश परदेशी, ज्यांनी विनामूल्य ही सुंदर अशी क्रीडा नगरी आपल्याला उपलब्ध करून दिली. यश परदेशी, थँक्यू सो मच, अतिशय धन्यवाद. यानंतर ओके, विशालदादा गायकर यांचा सन्मान. पडद्यामागचा महत्वपूर्ण हिरो, त्यांचा होतोय सन्मान. धन्यवाद. चालेलं आहे आपल्यापर्यंत. पुढील सर्व सूत्र प्रथमच्या हातात देऊयात आणि वळूयात बक्षीस वितरणाकडे. चला सर्व खेळाडू समोर या. अक्षय सल्पी, चला अक्षय या. अतिशय जबरदस्त स्कोरिंग आपण केलेलं आहे. आपला सन्मान होतोय श्यामलजींच्या शुभ हस्ते. श्यामलदादा गायकर आणि विशालदादा गायकर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये आपण हे स्कोरिंग सजवलंय. धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूयात. ओव्हर टू प्रथम. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जवळ यायचं आहे. जे सर्व संघ आहेत प्लीज. विघ्नहर्ता सीसी, काय प्रॉब्लेम आहे? या जवळ इथे. चला या. नाही इकडे या ना प्लीज. आपल्याला लवकर 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे. सर्वप्रथम आपण इंडिव्हिज्युअल पारितोषिकांकडे वळणार आहोत. उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाजाच्या दिशेला आपण वळणार आहोत. श्यामल दादा आपले शुभ हस्ते आणि यश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय उत्कृष्ट गोलंदाज. काय वाटते कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? चला मीच सांगतो, विशाल हांडे उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते विशालसाठी. विशाल हांडे उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. क्या बात है. विशालशी थोडीशी आपण चर्चा करू. विशालला अभिनंदन. काय फॉर्म आहे तुझा, जबरदस्त फॉर्म, जबरदस्त टच मध्ये तू आहे. तसेच पॅनल नंबर 9 से भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय नरेंद्रजी पुरोहित साहेबांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट. काय वाटते कोण असेल बेस्ट बॅट्समन? क्लिअरली एक खेळाडू विनर होता. आयकॉन खेळाडू सतीश साळवे, उत्कृष्ट फलंदाज सतीश. जॉन्टी क्लिअरली हा खेळाडू विजेता होता. प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडू खेळलाय, प्रत्येक मॅच मध्ये.
एक मॅच जर सोडली तर प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडू खेळला आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय नरेंद्रजी पुरोहित साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून पुरोहित साहेबांची ओळख आहे. थँक्यू सो मच. यानंतर मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज कोण वाटते कोण असेल? नाही, आशिष दादा तर नाही आहे. तरी पण अजून कोण? काय काय दोन आवाज येत आहेत. पहिला विक्का आणि दुसरा कुठला आवाज येत होता? बबल्या. बबल्या कोणाला वाटतंय? हा, आणि विकास कोणाला वाटतंय? विकास जास्त जणांना वाटतंय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी विकास. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जो नेहमी कामगिरी करतो झकास असा वन अँड ओनली विकास. नरेंद्रजी पुरोहित साहेबांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीर देतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते विकाससाठी. थँक्यू सो मच. आपण थोडीशी चर्चा करूया विकास सोबत. आपण थोडीशी चर्चा करू. विकास, अभिनंदन, फार चांगला खेळ राहिला. विकास, थोडीशी चर्चा करतो तुझ्यासोबत. वार्डाच्या मॅचेस होत्या. हा, वार्डाच्या मॅचेस होत्या आणि कसं फील होतंय की तुझा मॅन ऑफ द सिरीज तुला मिळालाय? मॅन ऑफ द फर्स्ट टाइम भेटले मला, ते बी दादांच्या मुलं भेटले फर्स्ट टाइम. अशी दरवर्षी त्यांनी मॅच भरावी ही माझी स्वतःची ख्वाहिश आहे. पण मी म्हणतोय की तुझी ख्वाहिश आहे, पण आता इलेक्शन येत आहे. त्या इलेक्शन मध्ये आपल्याला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे दादांनी आपल्याला साथ दिली आहे, दादांनी इतके दिवस आपल्यासाठी केलेत, आपण एक दिवस दादांसाठी करणं गरजेचं आहे. काय अपील करशील? मी स्वतः कट्टर बीजेपी आहे म्हणून मी त्यालाच वोट देणार. क्या बात आहे, क्या बात आहे. बोला जय श्रीराम. आणि हा पारितोषिक पंकज सूर्यराव यांना डेडिकेट करतायत. मोठेपणा आहे हा. क्या बात आहे. पहिली मॅन ऑफ द सिरीज आणि ती देखील पंकज सूर्यरावला डेडिकेट करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मोठा मन लागतं यासाठी. क्या बात आहे. मोठं मन दाखवलंय. थँक्यू सो मच. यानंतर आपण वळणार आहोत सांघिक पारितोषिकाकडे. मात्र एक विशेष सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये अगदी शेवटला ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, पात्र ज्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 छान लाभलेत, असे नरेंद्रजी पुरोहित साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आणि त्यांचे सुपुत्र मीत दादा पुरोहित इथे आहेत, त्यांचं देखील आपण करणार आहोत मनपूर्वक स्वागत. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. संपूर्ण ओमकार मित्र मंडळ, विशाल भाऊ कॅप्टन शेवटला. ओके, बाकी सर्व या दादा प्लीज, सर्वांनी यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे विनंती आहे, प्लीज आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्व पहिले आपण येस ट्रॉफी वितरित करणार आहोत. आणि आता कॅप्टन, चला कॅप्टनला आपण ट्रॉफी देणार आहोत. आता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ओमकार मित्र मंडळ, सर्वांनी उपस्थिती दाखवायचे. फ्रंटला फक्त कॅप्टन असतील, फ्रंटला कॅप्टन आणि सर्वांनी पोच द्यायची. या पुढे यायचंय सर्व अगदारात. सर्वांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अरे चला तुम्ही उभे राहा, सर्व जॉईंट होतील. ज्याला वाटतंय हा संघ माझा आहे तो जॉईंट होईल, ज्याला वाटत नाही तो जॉईंट नाही होणार. क्या बात है. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, एकवीरा माते की, गावदेवी माते की. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. आपण थोडीशी चर्चा करू कॅप्टन सोबत. कोण चर्चा करेल? अरे बापरे, राहुल. अरे कॅश प्राइज नको आहे का? पाहिजे ना? हा मग घ्या की. कॉम्प्रो केलाय त्यांना पण द्यावं लागेल. खिशातून द्याल का? मग माईकवर ये प्लीज भाऊ या. अरे ये ये या या. सर्वप्रथम अभिनंदन. 23 संघांचा समावेश होता आणि त्यापैकी 23 संघांचा समावेश, त्यापैकी तुम्ही मेगा फायनल मध्ये दाखल झाले. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. कसं वाटतंय? चांगलं वाटत नाही ॲक्च्युली. जिंकायला पाहिजे होतं, माझ्यामुळेच हारली. मी एक्सेप्ट करतो. मला बोलून घेतलेलं, बिचार जिंकत होते पण हारले मॅच. ठीक आहे, माझ्या समोरची टीम पण आपलीच टीम आहे. माझा मित्र जे आशिष, तो एकच मित्र माझा चांगला आहे म्हणून आम्ही त्याचं पण अभिनंदन करतो. चांगला आमचा कॉम्प्रो पण झालेला आहे त्याच्याशी, त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आमच्यामध्ये विशाल हांडेनी खरंच चांगली बॉलिंग केली. त्यांनी पूर्ण एफर्ट्स टाकले. थोडी आमची फिल्डिंग पण गचाळ झाली म्हणून आम्ही हारलो. आणि माझी स्वतःची बॅटिंग पण मी एक्सेप्ट करतो. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम चांगला प्रयत्न करू आम्ही जिंकण्यासाठी. धन्यवाद. क्या बात आहे. मला आयोजनाबद्दल बोलायचं आहे. आता आयोजन माझ्या सख्ख्या भावाने भरवलं. आता काय बोलणार, हाच बोलायला लागेल. चांगलाच आहे. तर आशिष पानसरे माझा सख्खा भाऊ आहे. त्याने आयोजन भरवलं. हे आयोजन असं पुन्हा व्हावं अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी व्हावं. क्षमा दादा, दरवर्षी व्हावं ही इच्छा आहे माझी. हां, आणि पुन्हा एकदा अशी टुर्नामेंट व्हावी आणि अशी डे नाईट ठेवा, अजून मजा येते. चला धन्यवाद. क्या बात आहे. भाषण पाठ करून आलता भाऊ. क्या बात आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. 23 संघांचा समावेश, 22 संघांचा गाशा गुंडाळून जो संघ मेगा फायनल मध्ये चॅम्पियन झाला असा विघ्नहर्ता सीसी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ. चला प्लीज संपूर्ण टीम. आशिष जमदाडे पाहायला मिळतील ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. गणेश, संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळतील. आकाश भाऊ चला प्लीज. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. येस, हा आकाश भाऊ चांगला बोलतो, मी बघितलंय. या आकाश भाऊ या. आम्ही येतच नाही आता काय. चला या या. फक्त टी शर्ट वाल्यांना ट्रॉफी भेटतील. हा, आणि कॅप्टन कॅप्टन फ्रंटला असेल. कॅप्टन फ्रंटला आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करतोय. कॅप्टन फ्रंटला या. विकास आणि सर्वांनी इथे उपस्थिती दाखवायची आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी आपण नक्की लवकर येऊ ही स्पर्धा घेऊन, यात मात्र शंका नाही आहे. आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस माझी अशी इच्छा आहे की नगरसेवक श्यामलदादा गायकर यांची ही स्पर्धा असावी. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संपूर्ण संघासाठी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विघ्नहर्ता सीसी खेळ महोत्सव 2025. कॅप्टन इथेच थांबतील. कॅप्टन इथेच थांबतील. बाकी सर्वांनी खाली उतरा प्लीज. हा काढा 15, 20, 25, 30 काढा. थँक्यू सो मच. मोरया. चला सर्वांनी खाली व्हा, फक्त कॅप्टन वरती राहतील. या ना प्लीज प्लीज. आकाश आकाश प्लीज भाऊ ये ना प्लीज. फक्त लास्ट इंटरव्ह्यू, त्यानंतर आपण ओव्हर करू. ओके, लास्ट इंटरव्ह्यू. आकाश भाऊ अभिनंदन, फार चांगलं काही तुमचं राहिलं. काय सांगशील ओव्हरऑल आयोजन नियोजन आणि कसं वाटतंय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक? आयोजन नियोजन तर खूपच चांगलं होतं. खरं तर आशिष सरांचं कौतुक करायला पाहिजे. अशी आपल्या प्रभागात आणि असोसिएशनमध्ये ही पहिली टुर्नामेंट खूप छान केली त्यांनी. मोनिश असेल, परत आपली कमेटी विशालदा असेल, सगळ्यांकडनं सपोर्ट पण चांगला भेटला. ड्रीम युवा संघाकडनं पण. आणि स्पर्धेबद्दल बोलायला खूपच कमी आहे. स्पर्धा खूपच म्हणजे खूपच छान झाली.
क्या बात आहे. थँक्यू सो मच. हे होते आपल्यासोबत विनिंग टीमचे कॅप्टन